मित्रांनो नमस्कार, किरण शिरतोडे ब्लॉग या चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. जर मला आपल्या भागामधील सातारा जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये जर कोणते डॉग असणार आहेत, जे रेस असते कुत्र्यांची शर्यत असते, त्या श्वान शर्यतीचे जेवढे श्वान असतील त्यांची मला नंबर द्या. माझ्या नंबरला फोन करा 9561119940 कारण की आपल्याला त्यांच्यासुद्धा मुलाखती घ्यायच्या आहेत. गरिबांची जी असतात डॉग श्वान ते सुद्धा उजेडात आणण्याचा प्रयत्न करू आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मला नक्कीच कॉल करा 9561119940 सुरुवात करतोय 17 तारखेला औंध या ठिकाणी. 17 जानेवारी 2026 या तारखेला महाराष्ट्रातलं महाराष्ट्राचं टॉपचं मैदान, एक नामांकित मैदान औंध या ठिकाणी होतं आहे. ओपनचं असं भव्य दिव्य मैदान होतं आहे. त्या मैदानामध्ये 19 पैरे एक अंदाजित घेतलेत. पैरे फिक्स समजू नका, नाहीतर काय होते कमेंट्समध्ये मला काहीतरी बोलताल तुम्ही. एक अंदाज बांधला आहे त्या पैऱ्यांचा, ते पैरे घडू शकतात की नाही तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. सुरुवात करतो 1 नंबर बकासूरपासूनच. बकासूरचा पैरा जो आहे तो घोटचा सर्जा किंवा दादा सरकार यांचा सर्जा, या दोघांच्या पैकी एक असेल बरं का. कारण की माहीत आहे आता सगळ्या महाराष्ट्राला बकासूर थोडासा आजारपणातून पुनरागमन करतोय. 17 तारखेला बकासूर आपल्याला घोटचा सर्जा किंवा दादा सरकार यांच्या सर्जासोबत पळताना दिसेल. 2 नंबरचा पैरा जो आहे तो श्रीनाथ केसरीचा मानकरी लखन आपल्याला पळताना दिसणार आहे. त्या मैदानामध्ये ओपनच्या यमाई देवीचं मैदान आहे. जिथे गुलाल पडतो त्या मैदानामध्ये ज्या नंदीवरती गुलाल पडतो तो सुद्धा उजेडामध्ये येतो. असा हा यमाई देवीचा आशीर्वाद सगळ्या नंदीवरती राहतो. लखन आपल्याला पळताना दिसणार आहे शाकीरबाई यांच्या सम्राटसोबत. काय गाडी पळते वे, बघितलं मैदान मी, लय स्पीडनं गाडी पळते. हीच गाडी 100% पळू शकेल. तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. फिक्सच आहे पैरा हा, समजू नका. 3 नंबरचा पैरा मला वाटतोय कंदूरचा राजा असेल आणि राजा आपल्याला चिमण्यासोबत, जो अमित शेठ भाडरे यांचा जो चिमण्या आहे त्या चिमण्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल कंदूरचा राजा. बघूया पैरात बदलसुद्धा होऊ शकतो. मी एक अंदाज सांगतोय, अंदाज आहे हा, नाहीतर उगीच काहीतरी कमेंट्समध्ये बोलू नका. 4 नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये असा हा कारुंडेकरांचा चिक्या आणि वेगाचा शेवट सर्जा यांचा जो आहे तो फेरा टाकण्यात आलेला आहे. मला असं वाटतंय की हीच जोडी औंधच्या मैदानामध्ये पळेल, कारण की ही जोडी चांगली पळते. एकदा दोनदा या जोडीने 1 नंबर केला. एकदा गटालासुद्धा गाडी लॉबीला टच झाली होती, तास पलटी झालं होतं, परंतु ही गाडी पळेल औंधच्या मैदानामध्ये. 100 नाही 1001% पळेल. एक अंदाज सांगतोय, तुमचासुद्धा अंदाज सर्जाचा पैरा काय होऊ शकतो किंवा चिक्याचा पैरा काय होऊ शकतो कमेंट्समध्ये सांगा. 5 नंबरचा पैरा घरणीकीकरांचा जो हिंद केसरी चटणी भाकरी पैलवान ज्याला असं म्हटलं जातं, असा हा राजा आपल्याला पळताना दिसू शकेल. किरणप्पा शालगाव कालगावकरांचा जो उत्तम शेठ गवळी यांचा जो हिंद केसरीचा मानकरी असलेला रैनासोबत दिसू शकेल हा. आणि ही जोडी पुसेगावच्या मैदानामध्ये पळाली होती, चांगली पळाली होती जोडी. 6 नंबरचा पैरा आपल्याला विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा तेजा आपल्याला पळताना दिसेल. जो आत्ता एक मैदान झालं होतं काल पुणे जिल्ह्यामध्ये, त्या पुणे जिल्ह्याच्या मैदानामध्ये जे आपले ते मदने साहेब आहेत त्यांचा जो त्यांचा एक आदतमधला का दुसऱ्यामधला एक खोंड आहे तो नक्कीच तोच असू शकतो असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते तुम्ही सुद्धा कमेंट्समध्ये सांगा. गाडी काय पळती, गाडी पब्लिकनं सुद्धा चांगली पळाली होती. 7 नंबरचा पैरा पुशेगावची हिंद केसरी जोड, महाराष्ट्राची लाडकी जोडी सचिन, हिंद केसरी सचिन, हॉटेल सागर शाहिदभाई मोलाले नातेपुते यांची आन बान आणि शान. हिंद केसरी सचिन आपल्याला हिंद केसरी लक्षा जी पुशेगावच्या मैदानामध्ये सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली. या जोडीने 1 नंबर केला. दोन्हीही पब्लिकचे भिताड आहेत. वडकीचे 2 नंबरचे मानकरी असलेली ही जोडी आपल्याला पळताना दिसेल औंधच्या मैदानामध्ये. 8 नंबरचा पैरा सुभाष तात्या मागडे यांचा घरचा ताज हिंद केसरी, सप्त हिंद केसरी, महान भारत केसरी सुंदर आपल्याला त्यांच्याच घरच्या वजीरसोबत पळताना दिसतील. 9 नंबरचा पैरा कोण असेल, एक टॉपचा पैरा आहे हा 9 नंबरचा, त्यांचा अर्जुन, जो आता 1 कोटीची मागणी आलेली आहे असा हा अर्जुन आपल्याला पळताना दिसेल. कोणासोबत
शाकीर भाईंच्या राजासोबत, कारण की काय गाडी पळलं होय, 100% ही गाडी पळेल. तुम्हाला काय वाटतं, तुम्हीसुद्धा नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा बरं का. 10 नंबरचा पैरा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद रायफल 81-81 आपल्याला दादा सरकार यांच्या पक्षासोबत दिसू शकेल असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते तुम्हीसुद्धा कमेंट्समध्ये सांगा. 11 नंबरचा पैरा कोरेगाव मैदानामध्ये ही जोडी 2 वेळा पळाली. या दोन्ही वेळा एकच नंबर मिळवला आहे. पब्लिकनं पळून एकदा आणि एकदा आतून पळून संतोष तोडकर यांचा हिंद केसरी सुंदर 11-11 आणि तो आपल्याला पळताना दिसेल. माळ शिरस्करांच्या सुंदर या बैलासोबत सुंदरची जोड त्या मैदानामध्ये दिसेल. 12 नंबरचा पैरा कुमटेचा वजीर आपल्याला कार्तिक, जो विसापूरकरांचा कार्तिक आहे त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसू शकेल. बघूया काय होते काय नाही. 12 नंबरचा पैरा 13 नंबरचा पैरा महान भारत केसरीचा मानकरी असलेला असा हा 722 द्वारलीकरांचा हरण्या या बैलाचा रेकॉर्ड खूप मोठा आहे. खूप छान पळतो, उत्तमरित्या पळतो. ओरिजिनल म्हटलं तर आत्ता 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये पब्लिकनं उजव्या खांदी पळणारा हा बैल, हा नंदी हरण्या डोळ्याचं पारणं फेडतो. हा हरण्या आपल्याला पळताना दिसेल शिरसवडीकरांच्या रायफलसोबत. ही जोडी जेव्हा पळाली तेव्हा गुलालच मिळवला आहे. हीच जोडी आम्हाला दिसेल त्या मैदानामध्ये. 14 नंबरचा पैरा मानघरकरांचं हिंद केसरी वादळ आपल्याला पळताना दिसणार आहे. बावधनकरांचा हिंद केसरी लक्षा याच्यासोबत. 13 नंबरचा पैरा आहे रायबा आणि स्वराजची जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. 16 नंबरचा पैरा आहे नाशिकचा तांडव आणि कुमठेचा लाडू का भोपर्डीचा लाडू याच्यासोबत पळताना दिसू शकेल. 17 नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामध्ये राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा लाडका, पब्लिकचं ओरिजिनल भिताड, भारत केसरीचा मानकरी असलेला, 5 वर्ष बिंजोडचा मानकरी असलेला असा हा मथुर 1001 आपल्याला साखरवाडीकरांचा हिंद केसरी बावऱ्या याच्यासोबत पळताना दिसेल. 18 नंबरचा पैरा जो आहे तो मेहरबान आणि भुंगा ही जोडी, मुंबईची जोडी काय कमाल करेल. इकडे 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये खूप दिवसांनी पळते. बघूया काय होते काय नाही. तसेच आपल्याला 19 नंबरचा पैरा जो आहे तो मोहिलशेठ धुमाळ यांच्या घरचा साज महाराज आणि वादळ ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. बघूया काय होते काय नाही. आणि शेवट 20 नंबरचा जो पैरा आहे तो कोण असेल, संतोष तोडकर यांचा एक टॉपचा हुकुमी एक्का म्हटलं काय म्हणायला काय हरकत नाही असा हा साई 11-11 आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल. साई आपल्याला रुद्रा जो आहे तो थारचा मानकरी होता, त्याच्यासोबत ही जोडी पळाली होती. तीच जोडी आपल्याला दिसेल. काय वाटते तुम्हाला बघूया. मला आपल्या या बैलगाडा क्षेत्रामध्ये काम चांगलं करतो आहे मी. उद्या मैदान होते कोरेगावचं हिंद केसरीच्या फाटीवरती मैदान होते. त्या मैदानामध्ये आपण जाऊ. उद्या सकाळी सगळ्यांना अपडेट देऊ. त्या मैदानामध्ये कोणकोणते बैल येणार आहेत त्याच्याबद्दल अपडेट देऊ तुम्हाला. मला आपल्या भागातील जे श्वान आहेत, म्हणजे जे रेसमधले जे श्वान म्हणजेच एक गावठी भाषेत पळणारे कुत्रे, हे जर कोणा असतील त्यांचा आपल्याला इंटरव्ह्यू घ्यायचे, त्यांना एक म्हणजे मुलाखत घ्यायची. नवीन चॅनल आहे माझा किरण शिरतोडे, के फॉर किरण या नावाने आहे. तिथे जाऊन नक्कीच सपोर्ट करा. तुमचा आशीर्वाद कायम राहू द्या. तुमच्यासाठीच आपण व्हिडिओमध्ये बनवतो आहे आणि खूप खूप शुभेच्छा सगळ्याच नंदींना औंधच्या मैदानासाठी. धन्यवाद.